उन्हाळ्यामध्ये आपण सोलकढी, कोकमाचं सार वगैरे सर्रास करत असतो. आज आपण कोकमचं सार बघत आहोत ओल्या खोबऱ्याचा वापर करून. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 15-20 कोकमचे बुटुक भिजत घातले आहेत. अगदी 5-10 मिनटंच भिजवले आणि त्याला 5 मिनिटं गॅसवर छान उकळून घेतलेलं आहे. खळखळ पाण्यात चुरून टाकलेले आहे, त्यामुळे त्याचा अर्क एकदम छान उतरतो. मी कोकम गाळून घेतले आहेत आणि त्याचा चोथा बाजूला करून घेतला आहे. आणि हे ओलं खोबरं मी 2 नारळ मी खोवून घेतलेले आहेत. हे ओलं खोबरं 2 वाट्या झालेलं आहेत. आणि हे वाटणाचं साहित्य आहे. आलं, हिरवी मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर. थोडं जिरं आपण फोडणीला घालायचं आहे आणि थोडं वाटणाला. आणि वाटताना मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे. खोबरं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे. नारळाचा चव आपण हा गाळूनसुद्धा घेणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकल्याशिवाय ते बारीक होत नाही. आणि हे मी पुरण जे आपण वाटतो किंवा पुरण ज्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतो त्याच चाळणीमध्ये मी खोबरं टाकलेलं आहे. म्हणजे अगदी छान जेवढा बारीक नारळ वाटला जातो तेवढं सगळं त्याचं दूध निघतं. खूप वेस्ट जात नाही आपल्या खोबऱ्याचं. आणि आपलं सारसुद्धा छान दाटसर आणि चवीलासुद्धा होतं. तर मी गाळून घेतलं आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तूप, जिरं आणि कढीपत्ता टाकला आहे. आणि आपण जे हिरवं वाटण करून घेतलं त्याची फोडणी केली आहे. आणि कोकमाचा आपण जो चव काढला होता, आगळ काढला होता, तो याच्यामध्ये टाकला आहे. आणि 2 चमचे गूळ टाकून घेतले आहे. तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता. आणि त्यामध्ये आपण नारळाचं दूध जे काढलं आहे ते सगळं टाकून घेतलं आहे. नारळाचं सर्व दूध टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर टेस्ट करायचं आहे. आणि थोडंसं आंबट हवं असेल तर 2-3 कोकमचे बुटुक वरून टाकून तुम्ही एक उकळी आणू शकता. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. थंड करून पिऊ शकता, गरम गरम भातासोबत खाऊ शकता. आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. माझ्याकडे हे वाटीने जेवताना पिलंसुद्धा जातं आणि भातासोबतसुद्धा खाल्लं जातं. त्यामुळे मी 2 नारळ खोवून घेतले होते, त्याचं मी बनवलेलं आहे. अगदी 5च मिनिटं याला उकळी आणायची आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. तुम्हीसुद्धा असं नारळाचं कोकमाचं सार बनवून पहा. आवडल्यास लाईक करा.